कोकणात आता पायाभूत सुविधा निर्माण झाल्या आहेत. विकासाचं दालन उभं झालंय. त्यामुळे पोटा पाण्यासाठी बाहेर गेलेला कोकणी माणूस आता कोकणात परत येईल आणि कोकण पुन्हा एकदा बहरेल, असे केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले. विकासात राजकारण आणू नका असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. बऱ्याच वर्षापासून कोकणाबाहेरच्या माणसांना कोकणाकडे बघताना का कोण जाणे एक सांगण्याची सवय झाली होती की कोकणी माणूस संकुचित वृत्तीने बघतो. पण जे माणसं कोकणात राहिले त्यांना कल्पना आहे की कोकणी माणसा एवढा विशाल मनाचा, उदार मनाचा माणूस कुठेही बघायला मिळणार नाही. आणि मग ही संकुचितपणाची कल्पना आली कुठे? मला वाटतं कदाचित ही बाहेरची माणसं कोकणात येण्यासाठी जेव्हा हायवेवर येत असतील तेव्हा हायवे संकुचित असल्यामुळे कदाचित त्यांना कोकणचा संकुचितपणा जाणवत असावा. आणि त्या हायवेच्या रुंदीवरून कोकणी माणसाच्या विशाल मनाची त्यांना कल्पना येत नसावी. परंतु आजच्या कार्यक्रमानंतर नितीनजींमुळे चौपदरीकरण रस्त्याचं झाल्यानंतर मला वाटतं या दृष्टीने बोलण्याची देखील कोणाला संधी मिळणार नाही. आतापर्यंत दुर्दैवाने कोकणाकडे केवळ काय झालं असेल तर ते दुर्लक्षच झालं. कोकणाचा विकास झाला नाही. कोकणी माणसांना त्यामुळे दुर्दैवाने आईला, बहिणीला, मुलींना मागे ठेवून कामानिमित्त ठिकठिकाणी जावं लागलं. आणि म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याची एक विशेषता निर्माण झाली की इकडे महिलांचं प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त झालं. आणि वस्तुस्थिती निर्माण झाल्याचं कारण कोकणचा विकास करण्यासाठी आवश्यक असणारी पायाभूत सेवा निर्माण करण्यामध्ये आतापर्यंत ही सरकार अपयशी ठरली. मला सांगायला आनंद होतो की नितीनजीने कोकणचं पॅकेज तयार केलंय. पण त्या पॅकेजमध्ये अजून आतमध्ये काहीतरी आहे. बऱ्याचदा पॅकेजची परिस्थिती अशी होते की बाहेरून चांगलं दिसतं, आतमध्ये काय असतं ते कळत नाही. परंतु आज खऱ्या अर्थाने कोकणच्या विकासाला एक विराळी दिशा मिळणार आहे. कारण ज्या राजमार्गावरून खऱ्या अर्थाने विकासाची गाडी धावली पाहिजे तो राजमार्गच आतापर्यंत एवढा संकुचित होता. तोच विचार झाल्यानंतर निश्चितपणे ती गाडी आणखीन वेगाने दौडेल, याच्याबद्दल कोणाच्या मनामध्ये शंका असण्याची गरज नाही. गेल्या काही वर्षापासून पायाभूत सेवा पूर्णपणे निर्माण केल्या जाव्यात म्हणून नरेंद्र मोदी सरकार आल्यानंतर राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस सरकार आल्यापासून आम्ही जोरदार प्रयत्न करतो. दोन्ही सरकारामध्ये एक सामंजस्य निर्माण करून भाजप शिवसेना युतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्य सरकार काम करत आहे. आणि त्याचप्रमाणे केंद्रामधून आम्ही जास्तीत जास्त प्रमाणात या विकासाच्या गतीला वेग देण्याचा प्रयत्न करतो. रेल्वेमधून महाराष्ट्रामध्ये गेल्या 3 वर्षात राज्य सरकारने आम्ही मिळून 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतलाय. आणि त्यामध्ये ठिकठिकाणी निरनिराळे रेल्वेचे प्रकल्प आम्ही सुरू केले. पण तुम्हाला सांगायला आनंद होतो की ज्या भागाकडे आतापर्यंत जास्तीत जास्त दुर्लक्ष केलं गेलं त्या भागाकडे सगळ्यात जास्त आता लक्ष दिलं जाते. याच कोकणामध्ये 26 वर्षापूर्वी कोकण रेल्वे धावायला लागली. मधल्या काळात प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची संख्या वाढली. परंतु कोकण रेल्वेची क्षमता होती त्याच्यापेक्षा हळू कमी होत गेली. कारण मेंटेनन्स करण्यासाठी देखील लागणारा वेळ, त्याला आपण ब्लॉकेज म्हणतो, ते देखील करायला वेळ मिळत नव्हता. मला सांगायला आनंद होतो की कोकण रेल्वेचं दुपदरीकरण, कोकण रेल्वेचं विद्युतीकरण, कोकण रेल्वेमध्ये अनेक निर्णायक स्थानक आपण निर्माण करतो. म्हणून रेल्वे, रस्ते आणि त्याला जोडूनच बंदरांचा विकास करण्यासाठी नितीनजी जे काम करतायत त्यामध्ये सुसूत्रीकरण आणून आम्ही विकास करायला सुरुवात केली. बऱ्याच वर्षापासून आपण ऐकत होतो की पश्चिम महाराष्ट्राचा विकास आणि कोकणामध्ये मात्र विकासाचे वारे येऊ शकत नाहीत. ते कुठे अडत होते मला माहित नाही. परंतु आता ते वारे खऱ्या अर्थाने या बंदरापर्यंत येऊन पोहोचण्यासाठी पश्चिम महाराष्ट्राला रेल्वेने जोडण्यासाठी 2 मोठे प्रकल्प आपण सुरू करतो. कोल्हापूर ते वैभववाडी आणि पुढे चिपळूण ते कराड.
त्याला जोडून मला नितीनजीना आणि आम्ही एकत्र ठरवलंय की त्याला जोडून वैभववाडीपर्यंत आल्यानंतर हायवेच्या पुढच्या बाजूला देवगडमध्ये जी बंदरं आहेत त्या बंदरांचा विकास करून ती देखील बंदरं रेल्वेला जोडली गेली पाहिजे. विजयदुर्ग बंदर तिथे आपले खूप गोखले म्हणून एक अतिशय ज्ञानी माणूस राहतो. आमचे प्रबोध जठार त्यांची नेहमी त्यांची माहिती घेऊन पाठवत असतात. या अच्छा वैभव नाईक कुठे आमदार त्यांना पण वायसी 35 तुमचं पण नाव दिलंच नाही. या सगळ्या प्रक्रियेमध्ये बंदरं, रस्ते आणि रेल्वे या 3 पायाभूत सेवांचा जर विकास झाला तर मग खऱ्या अर्थाने कोकणचा विकास होईल. कारण कोकणी माणूस जिथे जिथे गेला तिथे तिथे आपल्या श्रमाने, आपल्या बुद्धीने, आपल्या क्षमतेने त्यांनी त्या त्या भागाचा विकास केला. पण दुर्दैवाने कोकणी माणसाला कोकणचा विकास करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सेवा निर्माण करण्यासाठी जी गरज होती ती मात्र आता पण पुरी होऊ न शकल्यामुळे कोकणी माणसाला स्थलांतर करावं लागलं. पण मला खात्री आहे की लवकरच असे दिवस येतील की कोकणी माणसं पुन्हा कोकणात जास्त प्रमाणात यायला सुरुवात होईल आणि ते होण्यासाठी बंदरांचा विकास होणं देखील आवश्यक आहे. मालवणमध्ये जे माझं गाव आहे तिथे आम्हाला आठवतं, मालवण म्हणा, वेंगुर्ला म्हणा, देवगड म्हणा, एकेकाळी वैभवानी बनलेली शहर होती. पण दुर्दैवाने बंदरं बंद पडली आणि त्याचं वैभवही निघून गेलं. परंतु आता बंदराचा विकास करते नितीनजी जे काम करतायत 720 किलोमीटर लांबीचा राबलेला आपला महाराष्ट्राचा समुद्र किनारा आणि त्याला जोड म्हणून रेल्वे आणि रस्त्याला आपण त्याला जोडलं तर आपण कल्पनाही करू शकत नाही एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात लवकरच विकास होईल. आणि त्याची सुरुवात आजच्या या भूमिपूजनाने झाली असं मी मानतो. अनेक निर्णायक प्रकल्प आपण इथे सुरू केलेले आहेत, ते सांगण्याची गरज नाही कारण त्यासाठी नेहमीच आपण इथे कार्यक्रम करत असतो. परंतु पुन्हा एकदा कोकणी माणसांच्या वतीने इथे जमलेल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि मला खात्री आहे की ह्यामधूनच उद्याच्या काळात एक प्रचंड मोठ्या प्रमाणात विकासाचं नवीन दालन उभं राहील. मला माहिती आहे की बऱ्याच वर्षापूर्वी उद्धवजी आम्ही एकदा चर्चा करत बसलो असताना त्यांनी मला सांगितलं होतं की कोकणी माणूस हा खऱ्या अर्थाने कितीतरी मेहनत करू शकतो, पण मग घोडा अडतं कुठे तर विकास करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या त्यांना तुमच्यातर्फे तुम्ही सोयी दिल्या पाहिजे, सरकारतर्फे दिल्या पाहिजे. आणि त्याची सुरुवात देखील आज झाली आहे. तुम्ही देखील इकडे उपस्थित आहात त्याबद्दल मी आनंद व्यक्त करतो. आणि खऱ्या अर्थाने उद्याला आवश्यक असणारे नारायणराव म्हणाले त्याप्रमाणे सर्व पक्षीय सहमतीच्या मार्गातून विकास झाला पाहिजे. विकास करण्यासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, निवडणुकीच्या राजकारण केलं पाहिजे. परंतु निवडणुकीच्या वेळेला विकासाच्या गोष्टी नका, आपण आतापासूनच विकास करूया याची सगळ्यांनी शपथ घेऊया आणि त्या दृष्टीने कामाला सुरुवात करूया. आणि मला खात्री आहे की ह्या ताकद एकत्र आली तर आपण खरोखरच कोकणाचा प्रचंड विकास करू शकू आणि त्यासाठी आपल्याला ईश्वराने जास्त शक्ती द्यावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.